नमस्कार मित्रांनो, आपल्या गोल्ड ब्रेक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अमेरिकेने जो इराणवर हमला केला त्यामुळे खूप बातम्या सोशल मीडियावरती येत आहेत. पण जेव्हा जेव्हा असे युद्ध होतात ना कोणत्याही देशात, तेव्हा ह्या अशा खऱ्या खोट्या आणि चुकीच्या बातम्या येत असतात. जर तुम्हाला योग्य माहिती हवी असेल आणि योग्य बातमी पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला योग्य माहिती मिळेल. तुम्हाला तुमच्या पोझिशन ज्या आहेत ह्या कंट्रोल करायला हेल्प होईल. तर मग आपण आज बघूयात की मार्केटमध्ये फंडामेंटली काय गोष्टी घडलेल्या आहेत. तर आपण जर बघितलं तर ह्या 2 दिवसामध्ये अमेरिका आणि इराण हीच गोष्ट मोठ्या प्रमाणात चालू आहे. तर अमेरिकेने इराण ह्याच्यावरती एक मोठं अपडेट आलेला आहे. तो म्हणजे असा की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला अपील केलं आहे की हर्मुझचा जो रूट आहे तो तुम्ही बंद करू नका. आता हर्मुझचा रूट बंद नाही करायचा, त्याचं कारण असं आहे की तुम्हाला माहीत आहे का की हर्मुझचा जो रूट आहे त्या रूटवरूनच दुनियेला जवळजवळ 20% ऑइल जो आहे हा ट्रान्सपोर्ट होत असतो. आणि जर का हा जर ट्रान्सपोर्ट आहे किंवा हा जो रूट आहे हा जर बंद झाला तर पूर्ण मार्केटवरती ह्याचा इम्पॅक्ट होताना दिसून येईल. आणि ते इराणकडनं ब्लॉक होऊ नयेत म्हणून अमेरिकेने चीनला अपील केलेलं आहे की तुम्ही हा रूट जो आहे हा बंद करून देऊ नका. हर्मुझचा जो रूट आहे ना तो इराणच्या कंट्रोलमध्ये आहे, पूर्ण इराणच्या कंट्रोलमध्ये आहे. आणि ह्याचा पलट म्हणजे अमेरिकेने जो त्याच्यावरती हल्ला केलेला आहे त्याचं पलट उत्तर देण्यासाठी कदाचित ते त्या गोष्टी ह्यांनी की विचार करत असतील की बाबा हा रूट आहे तो आपण बंद करूयात. पण एवढं सगळं होऊनही इराणने अजूनपर्यंतही अमेरिकेवरती कुठलाही अटॅक केलेला नाही आहे किंवा त्यांना असा कुठलाही अपडेट आपल्यापर्यंत अजूनपर्यंत आलेला नाही आहे. पण ते तेवढ्यावर न थांबता त्यांनी इस्रायलवर मात्र पूर्ण हल्ले त्यांचे चालूच आहेत. आणि हे चालूच असताना त्यांचं हर्मुझ रूट कसा बंद होईल ह्याच्यासाठी प्लॅनिंग चालू आहे. जर आपण आज बघितलं तर आज मार्केट ओपन झाल्यापासून अपडाऊन चालू आहे. अगदी US मार्केट जेव्हा ओपन झालं त्यामध्ये तो फ्लॅट मूडमध्ये मार्केट ओपन झालं, अपला गेलं, त्याच्यानंतर डाऊनला आलं, नंतर फ्लॅट मोडमध्ये चाललं. त्याच्यानंतर US मार्केट जेव्हा ओपन झालं त्यावेळेला तो अप गेला, डाऊन गेला, आणि अप डाऊनमध्येच चालू आहे. जर तुम्ही आपला सॅटर्डेचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की तुम्ही हे मार्केट जे आहे हे मंडेला ओपन झाल्यानंतर अनस्टेबल राहील आणि त्या पद्धतीने तो मूव ऑन ही होताना दिसलेला आहे. मी सांगितलं होतं की शक्यतो जमत असेल तर मार्केटपासून थोडं लांब राहा, आणि त्या पद्धतीने मार्केट जातानाही आपल्याला आज दिसलं. इराणचा जर विचार केला तर इराणच्या बाजूने असे आपल्याला जास्त देश दिसून येत नाही आहेत, म्हणजे त्यांच्या बाजूने बोलताना म्हणजे सगळे थोडे शांत असताना दिसतं. म्हणजे अरब कंट्रीने पण कुठलाही स्टेटमेंट आपल्याला दिलेलं नाही आहे. रशियाकडनं पण कुठलंही स्टेटमेंट आत्तापर्यंत आलेलं नाही आहे. पण चीनकडनं मात्र निंदा आलेली आहे अमेरिकेने जो हा हमला केलेला आहे त्याच्या संदर्भात. पण बाकीचं जर बघाल तर बाकीच्या अजूनपर्यंत कुठलेही असे नवीन अपडेट असे आपल्यापर्यंत आलेले नाही आहेत. असं कुठलीही अपडेट केव्हाही आली तरी आपल्या चॅनलवरती आपल्याकडनं प्रोव्हाइड केली जाईल. जर तुम्हाला नवीन अपडेट्स हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर्स आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.